तर पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। शासकीय कर्मचाऱ्यांचं वेतन आता मुंबई जिल्हा बँकेमध्ये। मुख्यमंत्र्यांनी सगळ्याच मंत्र्यांना गतिमान कारभार करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। कामात पारदर्शकता ठेवताना गोपनीयता पाळा असेही आदेश दिलेले आहेत। अधिक माहिती घेऊयात, अक्षय कुडकेलवार आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अक्षय, महत्त्वाची बैठक पार पडली आहे, कोणकोणत्या महत्त्वाच्या सूचना ज्या आहेत त्या देण्यात आल्या? एकूणच प्रज्ञा, आपण जर बघितलं तर देवेंद्र फडणवीस यांच्या विस्तारित म्हणजे पूर्ण मंत्रिमंडळाची ही पहिली कॅबिनेट बैठक होती। साधारण अर्धा तास ही बैठक चालली। दोनच महत्त्वाचे मुद्दे जे शासकीय कामकाजाचा भाग होते मंत्रिमंडळाच्या ते त्यावरती चर्चा झाली आणि ते मंजूर करण्यात आले। त्याला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली। त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे, मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेत शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतनासाठी एक वैयक्तिक खाते सुरू करण्यासंदर्भातला निर्णय झालेला आहे आणि त्यासोबतच महामंडळ असेल आणि इतर जे काही कॉर्पोरेशन्स असतील, मंत्रालयाच्या वेगवेगळ्या विभागाचे इतर विभागाचे खाते देखील मुंबई मध्यवर्ती जिल्हा सहकारी बँकेमध्ये उघडण्यासाठी मंजुरी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये देण्यात आली। यासोबतच महसूल विभागाचा जमिनी संदर्भातला एक निर्णय आजच्या या कॅबिनेट बैठकीमध्ये घेण्यात आला आहे। फक्त दोन मुद्दे कॅबिनेट बैठकीच्या अजेंड्यावर होते। मात्र यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ज्यावेळी सगळ्या एक औपचारिकतेचा भाग होता की सगळ्या मंत्रिमंडळांचा परिचय सुरू होता, यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी काही महत्त्वाच्या सूचना मंत्र्यांना दिलेल्या आहे की सगळ्यात महत्त्वाचं, दर मंगळवारी न चुकता मंत्रिमंडळाची बैठक घेण्याचा मानस देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवलेला आहे। कारण गेल्या काळात आपण जर बघितलं तर मंत्रिमंडळाच्या बैठका कधी मंगळवार, बुधवार, गुरुवार अशा होत होत्या। त्यामुळे आता यापुढे दर मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। यासोबतच गतिमान कारभार करत असताना, पारदर्शक कारभार ठेवत असताना कुठल्याही प्रकारचा गोपनीयतेचा भंग होऊ देऊ नका, अशा पद्धतीच्या सूचना देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या। यासोबतच जे सरकारचे कामकाज आहे त्या कामकाजाची गती देखील वाढली पाहिजे, अशा प्रकारच्या महत्त्वाच्या सूचना देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून देण्यात आल्या आहे। आणि त्यासोबतच अपेक्षा व्यक्त केली आहे देवेंद्र फडणवीस यांनी की जास्तीत जास्त काळ मंत्री हे मंत्रालयामध्ये उपस्थित राहतील आणि जी काही प्रलंबित कामे आहेत त्या कामावरती कुठल्याही प्रकारचं दुमत होणार नाही, एकमतच राहावं, या सगळ्या संदर्भातली चर्चा आजच्या पहिल्या या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये झालेली आहे। आपण बघतोय की यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, त्या दिवशी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली होती। मात्र त्या बैठकीत एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री एवढीच लोक हजर होती। आज 39 मंत्री जवळजवळ या सरकारमध्ये आहेत आणि या मंत्र्यांची आज मुख्यमंत्री यासोबतच 39 मंत्री आहे आणि त्या पहिल्या मंत्रिमंडळाची बैठक ही आज पार पडली, ज्यामध्ये काही महत्त्वाच्या सूचना तर देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहे। मात्र यासोबतच मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक, ज्या बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय भाजपाचे आमदार आहेत, त्या बँकेमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन असतील, भत्ते असतील, याचे खाते उघडण्यासंदर्भातल्या निर्णयाला मान्यता देण्यात आली आहे। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी। मात्र मुंबई जिल्हा बँकेतल्या या सगळ्या अर्थातच शासकीय कर्मचाऱ्यांच्या होणाऱ्या पगारावरती किंवा अर्थात त्यांना ज्या काही सूचना करण्यात आलेल्या आहेत या बँकेसंदर्भात, त्यावरती सुद्धा आता राजकीय वर्तुळातनं आपल्याला विरोधक टीका करताना पाहायला मिळतील। मंत्रिमंडळ बैठकीतले महत्त्वाचे निर्णय आपण बघतोय। आखरी पट जमिनीच्या तरतुदीत सुधारणा केली जाणार आहे। ते शासकीय कर्मचाऱ्यांचे भत्ते हे मुंबई जिल्हा बँकेमध्ये आता असतील आणि वेतनही याच बँकेमध्ये होणार आहे। आखरी पट जमिनीच्या तरतुदीमध्ये सुद्धा एक महत्त्वाचा बदल आहे। शासकीय कर्मचाऱ्यांचे भत्ते मुंबई जिल्हा बँकेत असणार आहेत।